मराठी लोगों की औकात क्या है, तुम मराठी लोग भंगार हो. परप्रांतीयानं मराठी माणसाला पुन्हा एकदा डिवचलंय. मनसे पदाधिकाऱ्यांनी परप्रांतीयाला बदडलेला आहे. नाशिकच्या जय भवानी रोड परिसरातली ही सगळी घटना आहे. नाशिकच्या जय भवानी रोड परिसरामध्ये गाडी शिकणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीनं या भागातील एका गाडीला धडक दिली. धडक दिल्यानंतर या परप्रांतीय व्यक्तीनं अरेरावी केली. त्यानंतर त्या मराठी माणसानं स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. मनसे पदाधिकाऱ्यांकडून सुद्धा परप्रांतीय इस्माला समज देण्यात आलेली आहे. हमने कौन हमने बोला था, हमने बोला हमें भर्ती के वीडियो आणि या संदर्भामध्ये माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहे. किरण, नाशिक मधला हा सगळा प्रकार जो आहे तो अत्यंत भीषण आहे. पर पुन्हा एकदा मराठी हिंदी हा वाद पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवतोय. कारण अगदी वादाचं शुल्लक आहे, मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा आता हिंदी मराठी वाद उफाळून येतोय. मुंबई पाठोपाठ आता नाशिकमध्ये सुद्धा काय अधिकचे अपडेट्स आहेत? किरण, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? काही तांत्रिक कारणामुळे किरण गोटूर यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाही. त्यामुळे आता सध्या नाशिकमध्ये परप्रांतीय इसमाला आता मनसेकडून सुद्धा आता चोप देण्यात आलेला आहे. परप्रांतीय या इसमानं मराठी माणसाला पुन्हा एकदा डिवचलेला आहे. तुम मराठी लोगों की क्या औकात है, असा सवाल त्यानं या मराठी माणसाला विचारलेला आहे. आणि त्याच्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांकडे जाऊन या मराठी माणसानं तक्रार दाखल केली. आणि त्यानंतर मनसे सैनिकांकडून सुद्धा या इस्माला जो आहे तो आता चोप देण्यात आलेला आहे. हमने कौन हमने बोला था, हमने बोला हमें भर्ती के वीडियो आणि या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊयात किरण गोटूर यांच्याकडे. किरण, सध्या पुन्हा एकदा मराठी आणि हिंदी भाषिक हा वाद पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे. मुंबई पाठोपाठ आता नाशिकमध्ये सुद्धा आता या संदर्भामधल्या घटना आता जोर धरू लागल्यात. काय अधिकचे अपडेट्स आहेत? नाशिक रोड भागातली ही घटना आहे. गाडीला धक्का लागल्यावरने हा संपूर्ण वाद झाला आणि वादानंतर हा जो मुलं परप्रांतीय आहे यांनी मराठी एका व्यक्तीला जे शिवीगाळ केली आणि त्यानंतर या व्यक्तीने मनसे तिथले स्थानिक मनसे नेत्यांना या सगळ्या संदर्भात माहिती दिली. मनसेचे लोक या सगळ्या संदर्भात जेव्हा जाब विचारण्यासाठी या व्यक्तीकडे गेले आणि त्या व्यक्तीने या लोकांशी सुद्धा अतिशय मुजोरपणाने एकूणच वाद घातला आणि त्यानंतर मनसेच्या स्थानिक मनसे लोकांनी या परप्रांतीय व्यक्तीला हे चोप दिलेला आहे. अगदीच काही दिवसांपूर्वी नाशिकच्या पैसोटी भागामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने घटना घडली होती. एका परप्रांतीय व्यक्तीने मराठी माणसाला त्रास दिल्यानंतर मनसे लोकांनी या व्यक्तीला जे चोप दिलेला होता. आता नाशिक रोड भागामध्ये अशा पद्धतीची घटना घडलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं परप्रांतीय येऊन इथे मुजोरी करत असेल तर आम्ही त्यांना मनसे स्टाईलच्या इथे धडा शिकू, अशा पद्धतीचं स्थानिक मनसे नेत्यांनी एकूणच आता इशारा दिला. बर, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल. त्यामुळे आपण पाहतोय की सध्या नाशिकमध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा आता मराठी आणि हिंदी भाषिक हा वाद आता उफाळून आलेला आहे. या परप्रांतीय इसमाला जे आहे ते आता मनसैनिकांनी सुद्धा आता चांगलाच चोप दिलेला आहे. मराठी लोगों की क्या औकात है, असं या परप्रांतीय इस्मानं या मराठी माणसाला डिवचलं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मनसैनिकांनी या परप्रांतीयाला चोप दिलेला आहे. गाडी शिकत असताना या कार चालकाचा धक्का लागला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा याला जाब विचारायला गेलेला असताना तेव्हा या मराठी माणसाला त्यांना डिवचलं आणि अखेर त्यांनी मनसैनिकांकडे ही तक्रार दाखल केली. त्याच्यानंतर मनसैनिकांनी या इसमाला जे आहे तो चांगलाच प्रसाद दिलेला आहे.